महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाअंतर्गत कोल्हापूर पाटबंधारे मंडळाच्या वतीनं जलव्यवस्थापन कृषी पंधरवडा 2025 अंतर्गत शेतकरी संवाद आणि आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली। ही कार्यशाळा जलसंपदा कृषी विभाग, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन सभागृहात घेण्यात आली। यावेळी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, उपअधीक्षक अभियंता संजय पाटील, कार्यकारी अभियंता स्मिता माने, रोहित बांदिवडेकर, अशोक पवार, देवाप्पा शिंदे, कारभारवाडीचे नेताजी पाटील, कृषी उपसंचालक नामदेव परीट, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संगपाळ या कार्यक्रमात शेतकऱ्यांना पाणी परवाने आणि प्रगतशील शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले। यावेळी बोलताना अधीक्षक अभियंता म्हेत्रे यांनी कोल्हापूर हा पाण्यानं समृद्ध असणारा जिल्हा असल्याचं सांगितलं। या जिल्ह्यात लघु, मध्यम, मोठ्या सिंचन प्रकल्पांबरोबरच कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यात आले असून यात सुमारे 94 टीएमसी पाणीसाठा आहे। जिल्ह्यातील एकूण लाभ क्षेत्रापैकी बहुतांश क्षेत्र ओलिताखाली आलं असलं तरी 100% क्षेत्र अद्याप ओलिताखाली आलेलं नसल्याचं त्यांनी सांगितलं। त्यामुळे धरणांमध्ये 10 ते 15 टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहतो, परंतु भविष्यात पूर्ण क्षमतेनं सिंचन क्षमता निर्मित झाल्यानंतर सध्या उपलब्ध असणारं पाणी कमी पडण्याची शक्यता निर्माण होऊ शकते। त्यामुळे पाण्याचं योग्य नियोजन करणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं। प्रसाद संगपाळ यांनी जिल्ह्याच्या आपत्कालीन व्यवस्थापनेबद्दल माहिती दिली। कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं देशात एकमेव असे समुदाय स्थित आपत्ती व्यवस्थापन राबवण्यात येत आहे। आपत्ती व्यवस्थापनासाठी जिल्ह्यात 500 महिलांची आपदा सखी टीम कार्यरत आहे। 350 गावात सुमारे 600 ठिकाणी पब्लिक ॲड्रेस सिस्टीम उभी करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं।